खुलताबाद तालुक्यामधून एक मोठी घटना समोर आलेली आहे. आपण जर बघितलं तर जी घटना आहे ही घटना अशी आहे, जी खुलताबाद तालुक्यातील जे आजमपूर गाव आहे, या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली होती आणि छेड काढल्यानंतर जे आरोपी आहे, त्या आरोपीची त्याच गावातून धिंड देखील काढण्यात आलेली आहे. या संपूर्ण घटनेचा आणि या संपूर्ण घटनेची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन सर आपल्यासोबत आहे. सर नमस्कार. बघितलं गेलं जे आजमपूरमध्ये अल्पवयीनची मुलगी आहे, या मुलीची छेड काढण्यात आली होती आणि या प्रकरणी बघितलं गेलं गुन्हा दाखल देखील झालेला आहे आणि ज्या ठिकाणी छेड काढण्यात आली होती त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याची धिंड देखील काढलेली आहे आरोपीची. आज आमच्याकडे दुपारी एक अल्पवयीन मुलगी साधारण 16 वर्ष तिच्या पालकांसोबत आलेली होती. घटलेली घटना जी आहे ती आजमपूर फाट्यावरती एक त्यांचं छोटं दुकान आहे किराणा मालाचं. आईवडील नसताना ती मुलगी एका त्या दुकानामध्ये बसलेली होती. त्यावेळेस एक अनोळखी इसम त्यांच्या दुकानात पूर्वी किराणा घेण्यासाठी येत असायचा. तर तो साधारणपणे 25 ते 30 वर्षाचा इसम, त्याचं नाव जावेद खा शबीर खा पठाण, याने ती मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन दुकानामध्ये घुसून तिची छेडछाड काढलेली होती. त्या मुलीने तात्काळ आरडाओरडा केल्याने तिथे आजूबाजूचे लोक तिथं जमा झाल्याने आरोपी पळून गेलेला होता. पण आरोपी नेहमी त्या दुकानामध्ये खरेदीसाठी किंवा काही माल देण्यासाठी सुद्धा येत असल्यामुळं तिथल्या नागरिकांनी त्याला पळून जाताना पाहिलेलं होतं. आम्ही तात्काळ त्याच्या पाठीमागं एक पथक रवाना केलेलं होतं आणि या मुलीची तक्रार दाखल होताच्या वेळीच किंवा त्याच्यापूर्वीच आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं होतं. आणि त्या मुलीचं विशेष कौतुक करायला पाहिजे की तिने धाडसानं पोलीस स्टेशनला येऊन वडिलांसोबत पोलीस ठाणे इथे तक्रार दिलेली आहे. सर एकीकडे बघितलं गेलं जे अल्पवयीन मुलगी आहे जिने जी तक्रार दिलेली आहे, यामध्ये आपण कोणती अशी विशेष कलम लावलेली आहे? आता आम्ही त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 75(1) कंसात परत 1, तसेच BNS 131, तसेच बाल लैंगिक अपराधापासून संरक्षणचे कलम 8 व कलम 12 ही कलम आम्ही त्यामध्ये लावलेली आहेत. सर अशा प्रकारे ज्या छेडछाडीच्या प्रकार होतात, तक्रारी येतात आपल्याकडे, यामध्ये बघितलं गेलं या घटनेला आळा घालण्यासाठी आता पोलीस प्रशासन कसं आव्हान करणार? मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना, तसेच ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात पण त्या घटना पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत नाहीत, बरेचसे पालक यामध्ये आपल्या मुलीच्या करिअरचा विचार करून ती तक्रार देण्यास नाखुश असतात. तर मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारची तक्रार केल्यामुळे जे आरोपी आहेत त्यांचं मनोबल कोणत्याही परिस्थितीत वाढणार नाही. उलट अशा प्रकारे त्यांना गावामध्ये मिरवल्यामुळं निश्चितच लोकांना त्याचा किंवा विशेषतः ज्या अल्पवयीन मुले आहेत त्यांचं मनोबल वाढण्यास निश्चितच बळ मिळेल. नक्कीच हे होते खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन सर. आणि ज्या अल्पवयीन मुलीवर छेडछाड करण्यात आली होती त्याच आरोपीची त्याच ठिकाणून धिंड देखील आज काढण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल देखील खुलताबाद पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेला आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.